तरी खचून जातो आणि त्याच्यानंतर तो कधीच उठू शकत नाही. तर खचण्यामागचं सगळ्यात मोठं काही कारण असेल तर आपली कुठेतरी झालेली चूक असते की काहीतरी अननेसेसरली गोष्टी किंवा जबाबदाऱ्या आपण आपल्यावर एवढ्या घेऊन बसतो की ते आपल्याला पेलवत नाही आणि त्याच्यामुळं आपण कुठेतरी अडचणीत येतो आणि याच्यामुळंच आपण त्या अडचणींनंतर आपण खचायला सुरुवात आपल्याकडं होते. तर सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे या सगळ्या खचण्याच्या सगळ्यात बेसिक मुद्दा जर कुठला असेल ना तर ती आहे आपली कुठेतरी होणारी चूक. ती चूक आपण जोपर्यंत शोधत नाही आणि ती चूक मान्य करत नाही म्हणजे त्याला म्हणतात ॲक्सेप्टन्स पॉवर. माणसाला जोपर्यंत ॲक्सेप्टन्स पॉवर माणसाचा वाढत नाही तोपर्यंत माणसाचं सक्सेस मिळवलं इम्पॉसिबल आहे असं माझं स्पष्ट मत आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण लहान असतो त्यावेळेस आपण एखादा कुठे पडलो किंवा लागलं तर आपल्या घरचे आपल्याला म्हणतात बघ बघ तो उंदीर पळाला, ते बघ ते दगडामुळं लागलं, दगडच मध्ये होता म्हणून लागलं. त्यामुळं तेव्हापासूनच आपल्यावर कुठं ना कुठं तरी प्रत्येक